नमस्कार मंडळी, मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शनिवारी मी गेलेलो माझ्या मित्राच्या घरी वसईला. छान असा जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सुरू झाली आमची भटकंती. वसईतील शांत वातावरण, रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडं आणि थंड हवा, या सर्व वातावरणाचा फील घेताना गावची आठवण आली. तिथून पुढे आम्ही गेलो पाचू बंदरला. इथे खूप साऱ्या बोटी किनाऱ्याजवळ लागल्या होत्या. बेभान सुटलेला वारा आणि त्यामुळे समुद्रात तरंगणाऱ्या बोटी, हे नयनरम्य असं दृश्य पाहायला मिळालं. नंतर वसई किल्ल्यावर जाऊन आम्ही थोडा फेरफटका मारला. तेथील एका भिंतीवरून घेतलेलं हे समुद्राचं दृश्य. त्यानंतर आम्ही पोहोचलो नायगाव येथील मच्छी मार्केटमध्ये. या मार्केटमध्ये तुम्हाला होलसेल आणि रिटेल भावात मच्छी मिळेल. नायगाव पश्चिम रेल्वे स्थानकापासून चालत 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे मच्छी मार्केट. संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा मासळी बाजार खुला असतो, पण बुधवार आणि रविवार मात्र हा बाजार बंद असतो. विविध प्रकारचे मासे इथे विक्रीसाठी उपलब्ध असतात. मी तर म्हणेन, इथे जर स्वस्तात मासे हवे असतील तर 4 ते 5 जण मिळून लॉट मध्ये मासे घ्या. एकदम कमी किमतीत चांगले आणि मोठे मासे तुम्हाला मिळतील. मार्केटच्या बाहेर मासे कटिंग करून मिळतात. त्यांची मजुरी मच्छीच्या साईजवर अवलंबून असते. इथे होणाऱ्या लिलावामध्ये मासे उचलला तर आणखी उत्तम. मी आणि माझा मित्र, आमची अवस्था मासे पाहून हा मासा घेऊ का तो मासा घेऊ अशी झाली. वेस्टर्न लाईन वाल्या लोकांसाठी स्वस्त मच्छी पाहिजे असेल तर मालाड आणि नायगाव हा बेस्ट ऑप्शन आहे. पण हा नायगावचा मच्छी मार्केट थोडा मोठा आहे. आम्ही 1000 रुपयात 2 मीडियम साईज वाल्या सुरमई घेतल्या आणि 1000 रुपयात मीडियम साईज मधील 4 रावस. इथे मोठी सुरमई किलोवर सुद्धा मिळते. रविवारी आणि बुधवारी हा बाजार बंद असल्यामुळे शनिवार आणि मंगळवार इथे जास्त गर्दी असते. खूप साऱ्या लोकांना हा मासळी बाजार माहिती असेल, पण ज्यांना इथे यायचं असेल त्यांच्यासाठी या बाजाराचा पूर्ण पत्ता आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देत आहे. इथे मच्छी घेताना भाव करा, पण या कोळी बांधव आणि भगिनींची मेहनत देखील पहा. आपले हे कोळी बांधव तुम्हाला कधी निराश करणार नाहीत. चांगली क्वालिटी आणि क्वांटिटी हवी असेल तर नक्की एकदा या नायगावच्या मच्छी मार्केटला भेट द्या. मुंबईत भाऊचा धक्का, ससून डॉक, मालाडचा बाजार इथे मी मासे खरेदी केली आहे आणि आज माझ्या वसईच्या मित्रामुळे मला या नायगावच्या मार्केटमध्ये येण्याचा योग आला. क्वालिटी आणि क्वांटिटीच्या दृष्टीने बघाल तर ससून डॉक आणि हा नायगावचा मार्केट मला चांगला वाटला. या मार्केटच्या बाहेर असणाऱ्या एका काकूंनी 100 रुपयात मला सर्व मासे साफ करून आणि कापून दिले.
सर्व खरेदी झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. पुन्हा एकदा गावाकडच्या रस्त्याने निघालो नायगाव रेल्वे स्थानकाच्या दिशेने. आता वेळ झाली आहे तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.